नमस्कार मित्रांनो, SRTMUN नांदेड युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांचे समर 2024 एक्झामिनेशनचे विविध कोर्सेसचे विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचे रिझल्ट्स यायला चालू झालेले आहेत। असाच एक व्हिडिओ आपण 19 मे 2024 रोजी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये 19 मे पर्यंतचे जेवढे काही रिझल्ट लागलेले होते त्या सर्व रिझल्ट लागलेली यादी आपण 19 मे 2024च्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली होती, दाखवलेली होती। आता आज दिनांक 26 मे 2024 आहे। तर आज दिनांक 26 मे 2024 पर्यंतचे जेवढे काही रिझल्ट लागलेले आहेत समर 2024 एक्झामिनेशनचे ते मी वाचून दाखवणार आहे। आणि तुम्हाला मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर क्लिक करून त्याच्यामध्ये डाउनलोड करून आपलं त्या रिझल्टच्या यादीमध्ये कोणत्या लिस्टमध्ये नाव आहे, पासिंगमध्ये आहे का ETKTमध्ये आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे। तुमचा सीट नंबर टाकून बघायचा आहे, ठीक आहे। तर 19 मे 2024च्या व्हिडिओमध्ये आपण BSc नेटवर्क टेक्नॉलॉजी समर 2024 एक्झामिनेशनचा रिझल्ट लागलेला आहे इथपर्यंत बघितलं आहे। त्याच्या पुढे पाहूया आता। BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर समर 2024 रिझल्ट लागलेला आहे। MA सेकंड इयर मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम कॅम्पस समर 2024, MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅम्पस समर 2024, MA सेकंड इयर सोशियोलॉजी सब सेंटर लातूर समर 2024, MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर इकॉनॉमिक्स सब सेंटर लातूर समर 2024, MSW फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर सब सेंटर लातूर समर 2024, BSc सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड थर्ड इयर समर 2024, B.VOC CMA समर 2024, MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर फिजिक्स कॅम्पस समर 2024, MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर APP इकॉनॉमिक्स कॅम्पस समर 2024, MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर ह्यूमन राईट्स कॅम्पस समर 2024, MA सेकंड इयर सोशियोलॉजी कॅम्पस समर 2024, MSW फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर कॅम्पस समर 2024, B.VOC सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट समर 2024, B.VOC फॅशन टेक्नॉलॉजी समर 2024, MSc क्लिनिकल रिसर्च सेकंड इयर समर 2024, MSc सेकंड इयर कम्प्युटर ॲप्लिकेशन कॅम्पस समर 2024, MSc सेकंड इयर कॉम्प्युटर सायन्स कॅम्पस समर 2024, MCA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर कॅम्पस समर 2024, MCOM सेकंड इयर सब सेंटर परभणी समर 2024, MSW सेकंड इयर सब सेंटर परभणी समर 2024, डिप्लोमा इन GST सब सेंटर परभणी समर 2024, MPEd फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर कॅम्पस समर 2024, MAd सेकंड इयर कॅम्पस समर 2024, BCom फर्स्ट इयर समर 2024, BCom सेकंड इयर समर 2024, BCom थर्ड इयर समर 2024, BA ऑनर्स ऑल कोर्सेस NMDC हिंगोली समर 2024, BBA फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर NMDC हिंगोली समर 2024, BCom फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर NMDC हिंगोली समर 2024, BSc CS फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर NMDC हिंगोली समर 2024, BSc बायोटेक्नॉलॉजी सेकंड इयर अँड थर्ड इयर NMDC हिंगोली समर 2024, MSc फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर स्टॅटिस्टिक्स समर 2024, B.VOC मीडिया अँड ENT ॲनिमेशन VFX अँड वेब समर 2024, M.VOC सेकंड इयर फॅशन टेक समर 2024, MSc CM CBCS रिवाइज्ड फर्स्ट इयर अँड सेकंड इयर समर 2024, B.VOC BFI समर 2024, डिप्लोमा इन टॅक्सेशन समर 2024, MSc सेकंड इयर SAN समर 2024, BCA थर्ड इयर CBCS रिवाइज्ड समर 2024, BCA सेकंड इयर CBCS रिवाइज्ड समर 2024, BCA फर्स्ट इयर ऑल पॅटर्न समर 2024। तर मित्रांनो, आज दिनांक 26 मे 2024 पर्यंतची आपण सर्वच लागलेल्या रिझल्टची यादी पाहिलेली आहे। तर तुम्हाला आता मी यादी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा जो कोणता कोर्स असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून त्याची यादी डाउनलोड करता येईल आणि त्याच्यामध्ये आपलं सीट नंबर कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, पासिंगमध्ये आहे का ETKTमध्ये वगैरे आहे त्या यादीमध्ये पाहू शकता। फक्त सीट नंबर पाहताय तर नाव वगैरे दाखवत नाही। ते बघण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल SRTMUN.ac.in। त्याच्यावर क्लिक करायचं, रिझल्टवर जायचं, रिझल्टवर क्लिक करायचं आणि त्यातलं कोणतं आहे आपलं निवडायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक करून निळी लिंक येते, निळी लिंकवर क्लिक करायचं आणि पुन्हा PDF ओपन होते, त्याच्यामध्ये नाव बघायचं। ठीक आहे मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा, माझ्याकडून अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा। जे कोणत्या कारणानं फेल झाले असतील किंवा ETKT लागलेले असेल तर त्यांनी काळजी करायची गरज नाही।
काय दिवाळी म्हणजे विंटर 2024ची एक्झाम काही लई लांब नाही. अभ्यास करून ते विषय आपले काढून आपण आपली डिग्री मिळवायची आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर लाईकसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.